सेम भाजी असते पण प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करते. तर आज मी पालक पनीरची भाजी अगदी वेगळ्या पद्धतीने बनवते आणि तुम्हालासुद्धा दाखवते. तुम्ही पण बनवतच असाल, असं काही नाही की मी पहिल्यांदाच बनवते आहे. तुम्ही पण खूपदा अशी बनवली असेल. तर पहिल्यांदा पालक स्वच्छ निवडून घेतली, धुवून घेतली, त्याच्यानंतर उकडूनसुद्धा घेतली आणि मग आपल्याला काय करायचं आहे, कढई ठेवायची गॅसवर, त्याच्यामध्ये तेल टाकायचे, तेजपत्ता टाकायचा आहे, लवंग टाकलेले आहे 2, मी शहाजिरा जिरे टाकून घेतलेले आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे बारीक कट करून. मी काय मिक्सरला फिरवत बसले नाही आहे इथे, फक्त कांदा आपल्याला बारीक चिरायचा आहे आणि तो टाकून घ्यायचा आहे. आता आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला मस्त असं शिजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तुम्ही कोणी टोमॅटोची प्युरीसुद्धा टाकतं पण काहीच गरज नाही आहे. त्याच्यानंतर मटार आपल्याला टाकायचे आहेत. तर घरी अवेलेबल असेल तर मटार नक्की टाका ना, खूप छान भाजी होते. आता मटार छान शिजलेत, मी 2 मिनटं झाकण ठेवून छान मटार शिजवून घेतलेले आहेत. आता त्याच्यानंतर आपल्याला सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत. धना पावडर, गरम मसाला, लाल तिखट वगैरे. जर तुमच्याकडे पनीर मसाला किंवा पालक पनीर मसाला असेल तर टाका, नाही नसेल तर काहीच हरकत नाही, काही गरजही नाही त्याची, कारण अशाने ना खूप सुंदर अशी सुद्धा भाजी होते आणि खूप चवीला मस्तसुद्धा होते. आता मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचे. जोपर्यंत मसाल्याचा फ्लेवर जे आहे भाजीमध्ये उतरत नाही तोपर्यंत कोणत्या भाजीला मस्त चव नाही येत, म्हणून आपल्याला मसाले पहिलं छान परतून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण जे पालक शिजवून प्युरी करून घेतली होती ती टाकायची आहे. आणि मी इथे आता काय भाजले वगैरे किंवा तळले वगैरे नाही आहे, जशास तसं मी पनीर टाकून दिलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचे. पाहू शकता भाजीला किती मस्त कलर आला आहे. वरून चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. आणि इथे ना घरीच दुधावरची साय होती ती मी अशा प्रकारे फेटून घेतलेली आहे. ती दुधावरची साय आपल्याला 2 ते 3 चमचे टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. आता ह्या भाजीला इतकी भन्नाट चव येते, तुम्ही एकदा खाऊन बघा आणि खाल्ल्यानंतर ना मला नक्की रिव्ह्यू द्या. आता तडका मारून घेऊयात. कुणी तुपाचा तडका मारतं पण आमच्याकडे तूप कुणी खात नाही, म्हणून मी तेलाचा तडका मारून घेते आहे. तर जिरे लसूण टाकून घेतलेला आहे आणि इथे मी कश्मीरी ना चिली 2 टाकलेल्या आहेत. त्या आपल्याला अशा प्रकारे कडवून घ्यायच्या आहेत आणि मस्त हा तडका भाजीवर द्यायचा आहे. पाहू शकता आपला भाजी रेडी आहे. अगदी 4 ते 5 मिनटामध्ये ही भाजी बनवलेली आहे मी. तर जास्त झंझट लागते पनीरची भाजी म्हटल्यानंतर, खूप पसारा किचन ओटा भरून जातो, पण असं काहीच नाही झालेलं. तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.